ओके, सो हे कळलं पेरिगायनस. स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? येस मॅम. ओके, सो पेरिगायनस कळलं. हा थॅलॅमस वर आलाय. जर थॅलॅमस इथे खाली असतात तर हे सगळे एकमेकांच्या लाईनीतच असते, सोबत असते सगळे. सो पेरिगायनस. सो ओव्हरी इज सेड टू बी हाफ सुपेरियर और हाफ इन्फेरियर. प्लम, रोज अँड पीच. तो हे दोन्ही जे आहेत हे पेरिगायनस. हे दोन्ही इज अ पेरिगायनस. बी अँड सी यू कॅन सी इन युअर एनसीईआरटी. सेम डायग्राम तिथलाच मी स्कॅन करून इथे टाकला. ओके, अँड नाव द इपिगायनस. चला बोला, तर इपिगायनस म्हणजे काय? इपी इज अबाउट. गायनसच्या सगळे वरती. त्या बिचाऱ्या फिमेलशी सगळ्यांना प्रॉब्लेम आहे, म्हणून तिला एक तर वर ढकलता नाही तर खाली ढकलता. ओके, आणि बाकीचे सोबत येतात. सो हा थॅलॅमस फ्युज्ड होऊन गेला. थॅलॅमसने ओव्हरीला क्लोज केलं की सगळे तुला त्रास देत आहे ना, चल मी तुझ्या सोबत आहे. म्हणून थॅलॅमसने काय केलं? ओव्हरीला क्लोज करून टाकलं आणि तिच्यावरती सगळे आले. ते अँड्रोशियम तिच्यावरती, पेटल तिच्यावरती, सेपल तिच्यावरती, and hence everything is above that ovary, and hence it is a epigynous. So ovary is said to be inferior here. Ovary is inferior. इथे काय होती ती सुपेरियर. ओव्हरी इन्फेरियर म्हणजे सगळे तिच्या वरती आहे आणि हे गायनोशियम खाली आहे, म्हणून हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन त्याचं अशा पद्धतीने. दिस वे इज अ सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. एक्झाम्पल सांगा चला. Guava, cucumber. Yes, guava and cucumber. It's a epigynous. Ovary is inferior. Ray florets of sunflower also. लिहा तिथे एखादं मिस होऊन जातं आणि एक्झाम्पल रिच टॉपिक पुन्हा पुन्हा सांगते. जेवढे एक्झाम्पल शक्य तेवढे करायचे. बाकीची जर एनर्जी खूप जात असेल तर सोडून द्यायचं. म्हणजे या टॉपिक मध्ये खूप एनर्जी जात असेल तर काही एक्झाम्पल सोडायची तुम्हाला लिबर्टी आहे. जे शक्य आहे ते लक्षात ठेवा. ओव्हरी इज इन्फेरियर. ओके, एक्झाम्पल ग्वावा, ककुंबर आणि रे फ्लोरेट ऑफ सनफ्लावर. रे फ्लोरेट आपण बघितलं, एक तर न्यूटर असेल किंवा त्याच्यामध्ये फक्त ओव्हरी असेल. इज दॅट क्लिअर? चला मी इथे एक चार्ट लिहिते. तो काय ते पोझिशन ऑफ फ्लोरल पार्ट्स. पोझिशन ऑफ फ्लोरल पार्ट्स ऑन थॅलॅमस with respect to ovary. Okay, and then it is classified into 3. Correct? First is a hypogynous, perigynous and epigynous. Hypogynous, calyx, corolla and androecium are below the ovary. Correct है ना? है below the ovary. Ovary is superior ki inferior? Ovary Superior. is superior and denoted as G. वरती की खाली लाईन? खाली, कारण ओव्हरी सुपेरियर आहे. हे खालचे लाईन म्हणजे बाकीचे सगळे. ओके, अँड एक्झाम्पल मस्टर्ड, चायना रोज अँड ब्रिंजल. तुमच्या HSC ने काय दिले का अजून त्याच्यात ऍडिशनल एक्झाम्पल बघून घ्या. HSC ने तेच दिले. सेकंड इज अ पेरिगायनस. काय लिहिणार सांगा? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम. इथे बिचारे ते ओव्हरीच्या आजूबाजू. सराउंडिंग टू ओव्हरी. सराउंडिंग टू ओव्हरी.
किंवा विच आर ऍट द सेम लेवल, सराउंडिंग टू ओव्हरी ऍट द सेम लेवल. इथे मेजरली काय, थॅलॅमस बिकम व्हॉट शेप, कर्व शेप, राईट. थॅलॅमस इज कर्व शेप. ओव्हरी इज काय, हाफ इन्फेरियर किंवा हाफ सुपेरियर. तुम्ही असं नका लिहू, हे माझे शॉर्ट फॉर्म आहे, तुम्हाला HI आणि HS परत नंतर कळणारच नाही काय लिहिलंय. एक्झाम्पल, येस, प्लम, रोज आणि पीच. तुमच्या HSC ने ऍडिशनल एक्झाम्पल दिलाय, बीन पण दिलाय त्यांनी, पी पण दिलाय. आपण नोट्स काढतोय ते दोन्ही धरून काढतोय, लक्षात ठेवा. हा, अँड पेरीगायनसचे एक्झाम, हा हे झालं ना सगळं ह्याच्यात. ओव्हरी आणि डिनोटेड ऍज जस्ट G. NCERT ने काय, HSC ने तुमच्या HSC मध्ये मिस्टेक्स पण येतात फार. आता इथे बघा, पेरीगायनीचं त्यांनी G डॅश पुढे डॅश दिलंय आणि इपिगायनीला पण G डॅश दिलंय, ते चुकीचं आहे. सो इट इज जस्ट अ G. इपिगायनस बोला, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, ऑल आर काय, above the ovary, up of the ovary. Ovary is said to be inferior. Thalamus is getting fused with ovary. कारण सगळे तिला त्रास देतात ना, सगळे वर चढले तिच्या डोक्यावर, मग थॅलॅमस म्हणाला चल मी तुला प्रोटेक्ट करतो. सो थॅलॅमस गेट फ्युज्ड विथ ओव्हरी, राईट. एक्झाम्पल, ग्वावा, कुकुम्बर, रे फ्लोरेट ऑफ सनफ्लावर and denoted as G आणि सगळे तिच्या डोक्यावर. Is that clear to you? Yes, ma'am. करू हे इरेज. आय होप सगळ्यांनी लिहिलं असेल. मॅम एक मिनिट. कोणाही दोघांमधलं डिफरन्सिएशन आलं तर आरामात करता येईल की नाही? हो मॅम. ओके, चलो नेक्स्ट. हायपोगायनस आपण ऑलरेडी केलंय आता. ऑल राईट, तो पुन्हा ते करत नाही. दिस इज अ पेरीगायनस and then the epigynous. So moving to the next, ब्रॅक्ट अँड ब्रॅक्टिओल कळलं. ब्रॅक्ट त्या बेसला असेल तर इट इज अ ब्रॅक्ट, आणि अजून वर असेल इंटरनोड मध्ये असेल तर इट इज अ ब्रॅक्टिओल. ओके, ब्रॅक्टिओल कॅन बी अगेन चेक इन द अडल्ट कंडिशन. ब्रॅक्ट, ब्रॅक्टिओल आणि इन्व्होल्युकर हे सगळे आता माहिती. ज्यांना ब्रॅक्ट असेल ज्या फ्लावरला तो ब्रॅक्टिएट फ्लावर, ज्याला ब्रॅक्ट नसेल तो ई ब्रॅक्टिएट फ्लावर, राईट. टाइप ऑफ ब्रॅक्ट, स्पॅथ तुम्हाला माहिती आहे का, मेज मध्ये आहे. कव्हर, कणिसाला सगळं कव्हर करणारं जे आहे ते स्पॅथ. पेटलॉइड ब्रॅक्ट काय होतं, कधी कधी ब्रॅक्ट हा पेटल लाईक दिसायला लागतो. ओके, ब्रॅक्ट हा पेटल लाईक दिसायला लागतो म्हणून तो पेटॅलॉइड ब्रॅक्ट म्हणजे अजून अट्रॅक्टिव्ह दिसतो, करोला सारखा. इन केस ऑफ बोगनवेलिया.
स्टराईल ब्रॅक्ट इज कॉल्ड एज अ ग्ल्यूम. लक्षात ठेवा, स्टराईल ब्रॅक्ट इज अ ग्ल्यूम. त्याच्यामध्ये फ्लावर नाहीये. इथे फक्त ब्रॅक्ट आहे पण फ्लावर नाही. बघा हे डायग्राम काढा म्हणजे कळेल. फक्त ब्रॅक्ट आहे पण तिथे फ्लावर नाहीये म्हणजे तो ब्रॅक्ट कसा झाला, स्टराईल, काही कामाचा नाही, ग्ल्यूम. आणि फर्टाईल ब्रॅक्ट इज कॉल्ड एज अ लेमा. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येतात. त्याच्यामध्ये फ्लावर प्रेझेंट आहे. बघा हा ब्रॅक्ट आहे आणि इथे फ्लावर प्रेझेंट. हा ब्रॅक्ट आहे. सो दिस ब्रॅक्ट इज अ लेमा. When that bract is having flower along with it, it is a lemma. Okay. And when the bract is having no flower with it, it is a glume. ऍटलीस्ट टर्मिनॉलॉजी लक्षात राहतील तेवढ्या करा. एक्झाम्पल जेवढे राहतील, जेवढ्या रट्टा मारता येईल तेवढं मारा. काही जणांना नाही शक्य असत तर जेवढं पॉसिबल आहे तेवढे एक्झाम्पल करा. आय नो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रिमेंबर, पण रोजच्या रोज रिवाइज केलं किंवा चार्ट्स केले ना तर होऊ शकतं. कलरफुल चार्ट करा आणि लावून टाका तुम्ही जिथे अभ्यासाला बसता तिथे. जेवढे शक्य होईल तेवढे करा, पण हे बाकीच्या टर्मिनॉलॉजीज तर करता येईल, हो की नाही. डन. जाऊ पुढे. Yes, ma'am. ओके, चलो नेक्स्ट. हे सगळं मी घेतलेलं आहे. ते कुठले बुक्स मधनं घेतलंय ते पण मी लिहून ठेवलं. परत सांगायचं विसरते. एनसीआरटी, प्रॅक्टिकल एनसीआरटी, एक्झेम्पलार आणि एक्झेम्पलार प्रॉब्लेम सगळे मिळून, आणि ह्याच्यात अजून ऍड करायचं राहिलं एचएससी. एचएससी ने काही दयामाया नाही दाखवली. सीबीएसईच्या वर गेलेत ते अगदी. आता फ्रुट्स मध्ये बघा, सीबीएसई ने फ्रुट्स अगदी एका पॅरेग्राफ मध्ये संपवलंय. एचएससी ने त्याला फार डिले केलेलं. काय 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 त्याच्या टर्मिनॉलॉजीज टाकल्या फ्रुट्स मध्ये. राईट. चलो लेट अस सॉल्व दिस एमसीक्यू. येस, रेडियल प्लेन, ऍक्टिनोमॉर्फिक, ऍक्टिव्ह आहे. कुठल्याही प्लेन मधनं कट करा, 2 तयार करेल. सो ऍक्टिनोमॉर्फिक. 1 सेकंड क्वेश्चन आहे हा, आताच झालंय. 1 सेकंड क्वेश्चन. चला एक्झाम्पल. Datura. वंडरफुल. चला असे एक्झाम्पल लक्षात राहिले तेवढे करा. कॅना, द एक्झाम्पल ऑफ असिमेट्रिक इज कॅना. आणि परीक्षेमध्ये एक्झाम्पल म्हणजे पुन्हा सांगते की नीट इज ऑल अबाउट युअर टाइम मॅनेजमेंट अँड हाऊ मेनी करेक्ट यू आर डुईंग. एक्झाम्पल मध्ये जर परीक्षेत तुम्हाला 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागला तर तो क्वेश्चन सोडून द्यायचा. आता माझ्याकडे 12वीचा एक मुलगा आला होता. तो सांगत होता की मॅम मला फक्त मी 4 क्वेश्चन एक्स्ट्रा सोडवले असते ना तर माझा गव्हर्नमेंट मध्ये नंबर लागला असता. ही इज गेटिंग समवेअर 550 आणि नीट मध्ये, आणि गव्हर्नमेंट विल बी क्लोज समवेअर अराउंड 580, म्हणजे कट ऑफ तेवढा येईल 580. तर तो म्हणतो मला फक्त 4 प्रश्न सोडवता आली असती तर मी कदाचित गव्हर्नमेंटसाठी आता मला प्रायव्हेट मिळेल. आणि त्याचं रिझन त्याने अजून हे पण एक सांगितलं की त्याला जरा चांगला मोठ्या नंबरचा चष्मा आहे आणि मास्क वॉज कंपल्सरी. तर ते सारखं ते फॉग येत होतं त्याच्या चष्म्यावर मास्क असल्यामुळे. यू ट्राय म्हणजे चष्मा आणि मास्क. तर तो सारखा फॉग येत होता. त्याच्यात त्याचे जसं मी सांगितलं की 10 सेकंद 1 सेकंद इतका महत्वाचा. तो म्हणाला माझा फॉग पुसण्यातच 2-2 मिनिटं वाया गेली. आणि त्या 2 मिनिटं म्हणजे 2 मिनिटं इज 120 सेकंड. त्याच्यात आपण म्हणतो 15 सेकंड मध्ये क्वेश्चन. म्हणजे किती क्वेश्चनला त्याने बळी घातलं? जवळजवळ 7 ते 8 क्वेश्चन.
7 ते 8 मल्टिप्लाइड बाय 4 32 550 ला पोहोचतोय. त्याच्यामुळे फक्त त्याचे हे जात आहेत आणि तो म्हणे मला करता येत होते, पण असाही माझा वेळ गेला. सी द पॅनिक सिच्युएशन ऍट द एंड. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणते की एक्झाम कंपल्सरी. त्या मुलाने, तो असा मुलगा होता की सारख्या क्वेश्चन पेपर मागून घ्यायचा. म्हणजे मी जे फोर्टनाईटली देत होते त्याला अगदी दर 2 दिवसाआड लागत होते. अशी मुलं येतात, त्यांना मी सपोर्ट करते की चला 2 दिवसाआड पाहिजे का, कुठला पण रॅन्डम पेपर काढून त्याला द्यायचा, तो सोडवायचा. तो ऍट द एंड मागच्या जवळजवळ 1.5 महिन्यात त्याने 70 पेपर सॉल्व्ह केले. 70 पेपर सॉल्व्ह केल्यावर इज रिचिंग टू 550. बघा, तुम्ही 7 पण पेपर सॉल्व्ह करत नाही. सो आय कॅन प्रिडिक्ट युअर मार्क्स राईट नाव. आर यू गेटिंग मी? आणि त्याच्यामुळे एक्झाम्पल वर जर आपला असा एक्झाम्पल बेस्ड क्वेश्चन आला आणि त्याच्यावर वेळ जात असेल 10 सेकंदापेक्षा जास्त, तो सोडून द्यायचा तिथेच. विचारच नाही करायचा अरे मी सोडला, पुढच्या प्रश्नाला लगेच पळायचंय. आणि एवढं सांगून पण शेवटी इथे थोडस चुका होतात मुलांकडनं. आणि तो म्हणाला की मला असं वाटलं फिजिक्स सोपं असेल, कारण आमची स्ट्रॅटेजी होती बायो, केमिस्ट्री आणि शेवटी फिजिक्स करायचं. त्याने बायो केलं, केमिस्ट्री केलं आणि बायोचं जे सुटलं ते चेक करत बसला परत. आणि त्याच्यात त्याचे फिजिक्सचे 4-6 मार्क, 4-6 क्वेश्चन अजून सुटले. म्हणजे हे तो म्हणाला ते 4 प्रश्न मला येत होते, पण मी टाइम मॅनेज नाही करू शकलो त्या 4ला, म्हणून 4 चोक 16. इथे 16 मार्कांचा बळी दिला. इथे 16 मार्कांचा आणि हे 32. किती झाले बघा, 48 मार्क गेले. 550 प्लस 48 होती की नाही गव्हर्नमेंट सीट. पण ह्या सिली मिस्टेक मुळे 5-5.5 वर्ष त्याला ते जाणवत राहील MBBS करोस पर्यंत. and the both parents are doctor, they have a big hospital. नाही, तो म्हणे माझ्यामध्ये एवढं हे नाही पेशन्स की मी आता रिपीट करेल आणि तेच करत बसेल. सो आय एम रेडी टू टेक द प्रायव्हेट सीट. हो, आणि 70 पेपर त्याने 1.5 महिन्यात, म्हणजे किती दिवसात? 1.5 महिना इज 45 डेज. आणि आधी पण तो करत होता, शेवटचं सांगते मी, आधी पण करत होता. मागच्या 45 डेज मध्ये 70 पेपर्स केले, म्हणजे जवळपास दिवसाला 2 पेपर केले ऑन एन ऍव्हरेज. दॅट नॉट ओनली बायो, PCB. कारण मार्च पर्यंत इट इज एक्सपेक्टेड की तुमचा सगळा सिलेबस रिवाइज आणि सगळं झालं पाहिजे. रिवाइज मी नाही करून घेणार, कारण मी रेकॉर्डिंग दिले, तुम्ही तुमचं रिवाइज करायचं. फक्त यायचं, पेपर द्यायचा, डिस्कशन करायचं, निघून जायचं. यायचं, पेपर द्यायचं. कोणी म्हटलं मॅम मला दिवसातनं 3 पेपर पाहिजे, कोणी म्हटलं मी 10 पेपर दिवसातनं सोडवेल तरी माझ्याकडे एवढे पेपर्स आहेत, वेगळे वेगळे, एकच नाही. सो आय कॅन गिव्ह यू, आय कॅन प्रोव्हाइड यू दॅट मच ऑफ पेपर्स. फक्त तुम्ही करणारे पाहिजे. बघा तुम्ही करणारे आहेत की नाही. सो तुम्ही तुमचं डिसाईड करायचं, मी किती मोटिवेट करू, मला कोण, तुम्ही करतात का कधी मोटिवेट? आय एम ऑल्सो ह्युमन बिंग ना, आय हॅव द सेम माइंड, सेम बॉडी स्ट्रक्चर. सो मला पण मोटिवेशनची गरज आहे. मीच का मोटिवेट करत राहायचं तुम्हाला? तुम्ही पण करा ना एखाद दिवशी मला मोटिवेट. मॅम तुम्ही छान शिकवलं, मॅम आम्हाला खूप कळलं, मॅम खूप सपोर्ट झाला. सो दॅट इज व्हॉट इज माय मोटिवेशन फ्रॉम यू. एनिवेज, सो एक्झाम्पल मध्ये वेळ गेला की तो तिथे सोडायचा, पुढच्या प्रश्नाला पळायचं. ओके, वेळ वाया घालवत बसायचं नाही. आणि तिथे वाईट पण वाटून नाही घ्यायचं की अरे मला येत होतं, मी सोडलं, तिथे गेलं ते. ऑल राईट. Based on the number of floral leaves in each whorl, the flowers are 3 types. Okay, trimerous, tetramerous or pentamerous. चलो परत एक्झाम्पल. Brinjal. येस, आणि ते तिथे फ्लावरच्या तिथेच असं लिहून ठेवायचंय. बघ या मी लिहून ठेवलं. सो इफ यू आर रायटिंग दिस वे, मी माझा व्हिडिओ ऑन करते. हे मी इथे लिहून ठेवलं. सगळं इथे लिहून ठेवलं, म्हणजे ते डायग्राम बघितलं की डिस्क्रिप्शनची गरजच नाही राहत, तिथल्या तिथे एक्झाम्पल होत जात. इथे लिहिलेत ना मी, बघ मस्टर्ड, ब्रिंजल हे सगळं लिहिलं ना इथे.
चायना रोज, इथे पण दिलेत प्लम, इथे पण त्याचे एक्झाम्पल्स दिलेत. इथे पण त्याची ओव्हरी कशी आहे, त्याचा ओव्हरीचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं आहे, तिथल्या तिथे लिहिलं ना की डिस्क्रिप्शन वाचण्यात पण तुमचा वेळ जात नाही. जर माहिती असेल टर्मिनॉलॉजी, इथल्या इथे सगळं होऊन जातं, एका नजरेत होऊन जातं. दॅट शुड बी युअर बायबल. आणि म्हणून म्हटलं की फक्त आपल्या पुस्तकांवर विश्वास ठेवा, कारण चुकलं ना, पुस्तकाचं चुकलं तर यू हॅव द चान्स टू से की तुम्ही चुकलायत पुस्तक. म्हणजे तुम्हाला चॅलेंज जेव्हा मागवतं ना एनटीए की चला चॅलेंज करा आन्सर कीला, तेव्हा तुम्ही जर नोट्स दाखवल्या तर म्हणायला आमच्या थोडीच आहे नोट्स, जाऊन विचारा कीर्ती मॅमला, त्यांनी दिल्यात ना. पण इफ यू हॅव अ चॅलेंज फ्रॉम युअर एनसीआरटी दे विल ऍक्सेप्ट. ओके, आर यू गेटिंग मी? असं तुमचं पुस्तक रेडी आहे का बघा. चलो नेक्स्ट. Which type of flower shows inferior ovary? बघा लगेच त्या डायग्राम मध्ये बघून येईल लगेच पटकन. वरती जर लिहिलं असेल तुम्ही इन्फेरियर ओव्हरी, सुपेरियर ओव्हरी, हा फिनवाला लगेच येते, पण मी इथे लिहिलंय ओव्हरी इन्फेरियर. एपिगायनस. येस, एपिगायनस. सगळे वरती तिच्या डोक्यावर जाऊन बसले सगळे. ऑल राईट, अप टू दिस इज इट क्लिअर टू यू? या, Yes, ma'am. okay. Chalo next, the flower parts of a flower. So the first part, flower has a 4 valves. हे तुम्हाला आता झोपेत पण येईल. Calyx denoted by alphabet K, corolla C, C, A. G. This is what? हे काय? What is the symbol of this? काय लिहिलं हे? Inferior gynoecium. Yeah, ovary is inferior. Ovary is this one. Second one. जे थोडंफार Perigynous. inferior आहे. Ovary is half inferior. Half superior. आणि third one is ovary is superior. For third one. First is superior. I'm sorry. First is inferior. I'm sorry. I'm so extremely sorry. First is inferior, First. half inferior, आणि superior. Superior. सगळे खाली, ओव्हरीच्या सगळे खाली, तिच्या डोक्यावर सगळे म्हणजे inferior. बरोबर ना? चला, कॅलिक्स. कॅलिक्स काय करतो? प्रोटेक्ट द फ्लावर इन बर्ड स्टेज. What is the role of calyx? Outermost valve, sepals, protect the flower in bud stage. Generally, sepals are green or leaf-like. Now, this is important. Gamosepalous. सगळे सेपल एकत्र युनाइटेड आहे बघा, हे सेपल्स आहेत, 3 नाही आहेत. When the sepals are united, gamo when united. When the sepals are united, gamosepalous. Example दातुला. हे कळलं का? Yes. कळलं तर हो म्हणा, नसेल तर मी अजून एक्सप्लेन करेन. काय कळलं की नाही कळलं? आवाज नाही. वेन सगळे सेपल्स युनाइटेड, सगळे एकत्र आले, गॅमोसेपॅलस. वेन सेपल्स आर युनाइटेड. एक्झाम्पल दातुला. ओके, अँड वेन सेपल्स आर फ्री. बघा, हे सगळे सेपल फ्री आहेत त्याचे, फ्री फ्रॉम वन अनदर. Go and observe the sepals of this thing. काय? परत आपलं
बघा द सेपल्स आर फ्री, हे सेपल सगळे फ्री आहेत, मॅम फ्यूज इवन नाही. ब्लिडिंग हार्टचे पण असेच असतात ना? कशाचे? ब्लिडिंग हार्ट नावाचे प्लांट असतं त्याचे असेच असतात ना? असेल, मी नाही बघितलेलं. बॉटनी इज व्हेरी बिग वर्ल्ड आणि मला पण एक्झाम्पल लक्षात ठेवायला जरा त्रासच होतो. कॅलिक्स, ओके, पॉलीसेपॅलस, सेपल्स आर फ्री. पॉली म्हणजे ते सगळे फ्री, डिनोटेड ॲज दिस. बघा हा, Kn इज अ नंबर ऑफ सेपल. किती आहे? 3 आहे की 4 आहे की 5 आहे की त्यांच्या मल्टिपल मध्ये. आणि गॅमोसेपॅलस वेन युनायटेड, युनायटेड म्हटलं की त्याला ब्रॅकेट मध्ये टाकायचं त्याचे नंबर. समजा मी इथे 3 टाकले, तो किती आहेत? हे मोनोकॉट आहे, पण कॅलिक्स 3 आहेत आणि ते तिन्ही फ्युज्ड आहेत म्हणून गॅमोसेपॅलस. फ्युज्ड म्हणजे कसं? त्याला ब्रॅकेट मध्ये टाकतो. ओके, कळलं तर जरा अप्रिशिएट करा. हो म्हणा म्हणजे मी पुढे जाईल. हो मॅम. कळलं मॅम, कळलं. येस. परसिस्ट, काय काय कॅलिक्स पडून जातं म्हणजे फर्टिलायझेशन झाले की कॅलिक्स निघून जातात, पण काय काय कॅलिक्स फ्रूट फॉर्मेशन पर्यंत राहतात. जसं टोमॅटो जर तुम्ही घरी आणला असेल वरती ग्रीन राहता बऱ्याचदा, सो दॅट इज अ परसिस्टंट कॅलिक्स. तो अगदी फ्रूट फॉर्मेशन पर्यंत साथ देतो. आणि काय काय म्हणतात, चल तुझं काम झालं ना आता मी निघून जातो, जो शेवटपर्यंत राहतो दॅट इज अ परसिस्टंट कॅलिक्स. ओके, हिबिस्कसचं कॅलिक्स कसं होतं? आपण हिबिस्कस बघितलं होतं, आठवतं का कोणाला? चायना रोज. गॅमो की पॉली? पॉली. नो, इट इज अ गॅमो. जाऊन परत चेक करा. खालून तो वरती वेगळा झालेला आहे, पण खाली जे आहे ना ते सगळे फ्युज्ड आहे. तिथे वरती वेगळा झालेला आहे. फ्युज्ड म्हणजे अगदी, आणि हे असे खालपासून सेपरेट असेल तर मग ते पॉली. ते फक्त वरती सेपरेट असेल, वरती इथे असे सेपरेट आहे, फक्त वरती सेपरेट आहे, पण इथे खाली फ्युज्ड आहे. हो की नाही? वरती, मग तो गॅमो. जाऊन पुन्हा आपल्या गार्डन मधला फ्लावर घ्या आणि चेक करा. कॅलिक्स कळलं? तो गॅमोसेपॅलस इज अ हिबिस्कस, चायना रोज आणि पॉलीसेपॅलस. बघा एक्झाम्पल बघा त्याचं, किंवा तुमच्या HSC ने म्हटलं असेल ते लक्षात. काय दिलंय? अच्छा, दिलं होतं का? ॲनोना. येस, ठीक आहे. ॲनोना किंवा तुमची HSC म्हणते ब्रासिका. HSC. चल, करोला कंपोज्ड ऑफ पेटल्स. पेटल्स आर ब्राईटली कलर्ड. जेव्हा इन्सेक्ट पॉलिनेशन करायचं असेल तेव्हा पेटल्स आर ब्राईटली कलर्ड. विंड इन्सेक्ट पॉलिनेशनला काय म्हणतो आपण? द फ्लावर्स विच आर पॉलिनेटेड बाय इन्सेक्ट. त्याला वन वर्ड काय? विच फिली? एंटेमोफिली. एंटेमोफिली. आठवलं का? मागच्या टॉपिक मध्ये केलं होतं. आणि द फ्लावर विच आर पॉलिनेटेड बाय विंड इज कॉल्ड ॲज wind pollinated flower. Go back and check. टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा. एक्झाम्पल मध्ये आय कॅन गिव्ह यू लिबर्टी, पण टर्मिनॉलॉजी यू मस्ट रिमेंबर. एक्झाम्पल बेस 2-3 क्वेश्चन असतात. येस, इट इज ॲनिमोफिली. ॲनिमोफिली. आणि जिम्नोस्पर्म इज ओनली ॲनिमोफिली. जिम्नोस्पर्म इज ओनली ॲनिमोफिली. कारण तो पेटलवर खर्च करत नाही म्हणून त्याचे पेटल ब्राईटली कलर्ड नाही. मग खर्च कशाला करायचा जर आपल्याला विंडनेच पॉलिनेशन करायचं? हो की नाही? एंटेमोफिली त्याला अट्रॅक्टिव्ह करोला लागतो कारण त्याला अट्रॅक्ट करायचे इन्सेक्टला, म्हणून तिथे तो एनर्जी घालवतो. इथे त्याला अट्रॅक्टच नाही करायचं इन्सेक्टला तर कशाला एनर्जी घालवायची? म्हणून त्याचे पेटल्स आर डल कलर.
Okay, all right. Like calyx, corolla can be gamopetalous or polypetalous. Gamopetalous हे बघा इथे सगळे पेटल फ्युज्ड आहेत, चिपकले ते एकमेकांना. फ्युज्ड म्हणजे एकमेकांना चिपकले, तो फ्युज्ड. आणि पॉलीपेटॅलस म्हणजे ते फ्री आहे. ओके, सी पॉलीपेटॅलस, सॉरी गॅमोपेटॅलस, दे आर फ्युज्ड. इथे पण ते फ्युज्ड आहेत बघा. दतुरा फ्लावर्स दे आर फ्युज्ड, हो ना, हे फ्री नाही आहे. And polypetalous, you can see this, they are separate. प्रत्येक पेटल हा सेपरेट आहे. So this is what ray floret. इथे जे आहे इथे हे पेटल्स आहेत, सनफ्लावर आहे. सो हे इथे जे आहे ते रे फ्लोरेट, आतमध्ये जे आहे ते डिस्क फ्लोरेट, हे पेटल्स. मध्ये मध्ये फ्लोरेट आहे, छोटे छोटे फ्लावरनी बनलेलं एक सनफ्लावर, छोटे छोटे फ्लोरेट आहे तिथे, सनफ्लावर सीड्स. हो, हे कळतंय का तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. The shape and the color of corolla vary greatly in plants. Corolla may be tubular, disc floret of Asteraceae. Sunflower मध्ये रे फ्लोरेट चा करोला हा लिंग्युलेट शेप म्हणजे टंग शेप, आणि डिस्क फ्लोरेट चा करोला हा ट्युब्युलर शेप. गेटिंग दिस? सो करोला मे बी डिफरंट, त्याचा शेप वेगळा वेगळा, ट्युब्युलर असू शकतो. सो ट्युब्युलर करोला तिथे लिहून ठेवा, तुमच्या एनसीईआरटी मध्ये लगेच दिलाय बघा, पेज नंबर 74. ट्युब्युलर म्हटलंय त्यांनी. तो ट्युब्युलरचा कोण आहे तुम्हाला माहिती आहे? विच वन इज अ ट्युब्युलर? रे फ्लोरेट, नॉट रे फ्लोरेट, डिस्क फ्लोरेट. रे फ्लोरेट मध्ये तो टंग शेप, करोला इज टंग शेप, जे आपण आता पेटल्स बघितले येलो. ओके, ते टंग शेप रे फ्लोरेट मध्ये. ओके, ट्युब्युलर, डिस्क फ्लोरेट, बेल शेप, फनेल शेप और व्हील शेप, असे वेगळे वेगळे करोलाचे शेप. ओके, इज दॅट क्लिअर? Yes, ma'am. ट्युब्युलर हा डिस्क फ्लोरेटचा Asteraceae. लिंग्युलेट शेप, टंग शेप हा रे फ्लोरेट Asteraceae. मग देन इट इज अ व्हील शेप, फनेल शेप, आणि वेगळ्या वेगळ्या शेप मधले हे करोला. ऑल राईट? Yes, ma'am. या, सी इथे एक्झाम्पल दिलेत सगळ्यांचे. Corolla may be funnel shape in Datura. Corolla is bilipped in Ocimum. Ocimum म्हणजे तुळस, तुलसी. It may be wheel shape in Solanum family or bell shape, Solanaceae. It may be bell shape again in Cucumber. सोलॅनम ट्युबरोसम कोण झालं? कोण आहे सोलॅनम ट्युबरोसम? चला, कोणाला आठवतंय तिकडे बसून? सोलॅनम ट्युबरोसम काय?
कमॉन हे माहिती पाहिजे. एवढी लिबर्टी नाहीये तुम्हाला की सोलॅनम ट्युबरोसमच नाही माहिती. पोटॅटो. येस, इट इज पोटॅटो. आणि ब्रिंजल सांगा. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये केलं होतं का आपण? कुठेतरी केलेलं आहे आपण. ब्रिंजल काय? विच सोलॅनम? व्हॉट इज अ ब्रिंजल? सोलॅनम ट्युबरोसम इज अ पोटॅटो. आणि ब्रिंजल अगेन फ्रॉम सोलॅनासी फॅमिली. शोधून काढायचं. सोलॅनम मेलोजेना. येस, सोलॅनम मेलोजिना. करेक्ट. कुठे केलं होतं ईश्वरी? लिव्हिंग वर्ल्ड. येस, लिव्हिंग वर्ल्ड मध्ये केलं होतं. करेक्ट. ऑल राईट. व्हील शेप अँड बेल शेप बघा. ठीक. चला, सो हे झालं करोला. आता करोला आणि सेपल कसे अरेंज असतात दॅट इज अ एस्टिमेशन. उद्या सॅटर्डे का? आज फ्रायडे. उद्या फ्रायडे ना.